पुढची रेसिपी काय अविनाश? हे पलाप्पम. पलाप्पम. हे काय तू सुट्टीचा चांगला वापर करतोस वाटतं तू. हो, केरळीयन डिशेस आहेत ही. पलाप्पम आणि इडियप्पम दोन्ही केरळच्या बरं, आता आपण पलाप्पम पलाप्पम करतो. मला साहित्य सांगतोस काय काय? हे ताकात भिजवलेले तांदूळ आहेत, कोळम तांदूळ आहेत हे शिजवलेले तांदूळ आहेत, मीठ, यीस्ट आणि खोबऱ्याचं किस. बरं, साहित्य तर बघितलं तर मला एक सांग, तू एकूण बनवणारे 3 पदार्थ, त्यातले 2 केरळी म्हणजे साऊथचे आहेत. हे का कसं? म्हणजे हे मी घरी करून पण बघितले होते आणि मला जमतातही येत चांगले. अच्छा, हा, त्यामुळे मग हे बेस्ट आहे. हा, सांबार सुद्धा आली बनवता येतो. सांबार मसालाच मिळतो. हो, सांबार भस्कन टाकल्याविषयी मोठा. सांबार कसं की नॉर्मली आपण सगळे करू शकतो. हा जरा थोडा वेगळा आहे काहीतरी असं, त्यामुळे शॉर्ट अँड स्वीट आहे. मला एक सांग, हे पदार्थ शिकवले कोणी का तूच तुझं काय काय केले? सगळे एक्सपेरिमेंट तू स्वतःवर केलेस का फर्स्ट टाइम सगळे कडक झाले एकदम मस्त? नाही, थोडस पहिल्यांदा चुकले थोडे, नंतर जमले, दुसऱ्या तिसऱ्यांदा जमले. ओके, पहिली मिस्टेक झाली थोडी. आता ओके, ठीक आहे. आता काय करायचं मला सांग. आता आपल्याला फक्त हे भिजवलेले तांदूळ आणि हे तांदूळ असं आणि हे असं आपल्याला पहिले ग्राइंड करून घ्यायचं. बरं, हे आपण शिजवलेला भात घेतला. हे पाण्यात भिजवलेले नाही, ताकात भिजवलेले तांदूळ. ताकात भिजवलेले तांदूळ. हा, आणि मीठ आणि खोबरं. मीठ आणि हे खोबरं. खोबरे. असं हे सगळं आपल्याला ग्राइंड करून घ्यायला लागेल, थोडस पाणी टाकून वगैरे असं. बर, आणि थोडस थिक असलं पाहिजे ते. बर. आणि ते झाल्यानंतर त्याच्यात यीस्ट टाकायचं आहे. आणि झाल्यानंतर हा, म्हणजे ग्राइंड करून झाल्यावर तो यीस्ट टाकायचं. बर. आणि यीस्ट टाकल्यानंतर आपल्याला 1-2 तास ते. ठीक आहे, आता आपण ग्राइंड करून घेऊया. आम्ही ग्राइंड करून घेतो. ओके, आपलं मिक्सर मधून काढून तयार झालेलं आहे. आता आपल्या ह्याच्यात काय करायचंय? यीस्ट टाकायचं. किती? 1 चमचा? हा. आता हे आपल्याला यीस्ट टाकल्यानंतर 2 तास फर्मेंट व्हायला ठेवायला लागेल. मग त्याचा ते साईज आहे तो डबल होऊ शकतो त्याचा, आणि क्वांटिटी त्याची. आणि ते झाल्यानंतर मग रेडी टू यूज. ओके, आता आपलं हे तयार झालं. आता काय करायचं आपल्याला? आता हे आपल्याला पळीने याच्यात काढून घ्यायचं आहे कढईमध्ये, आणि कढई फिरवून ते आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तसं. मग असं हे मध्ये जे जमा होतं त्याची इडली बनते, कोरस इडली. आणि बाजूनी असं डोशासारखं ते कडक होतं. थोडस तेल लागतं. आता हे आपल्याला 2-5 मिनिटं आपल्याला हे असं झाकून त्याला एक हे यायला पाहिजे, म्हणजे स्टीम आली की त्याच्यातली ती स्टीम मधनं जी इडली बनते ती इडली त्याच्यात तयार होते मध्ये, आणि बाजूनी तो कुरकुरीत डोसा तयार होतो. ओके, म्हणजे इडली डोसा. इडली डोसा. अरे मस्त आहे. सॉलिड. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? तेच सांबार आणि सांबार वगैरे साऊथ इंडियन जे काय असतं त्याच्यासोबत छान होणार आहे. बाकी आपलं सगळं झालेलंच आहे नाही का? झालं. रेडी टू इट आहे.